सुमनाचा रंग अंगी असतो, परिमळ हा त्या सोडून जातो. सुमनाचा रंग अंगी असतो, परिमळ हा त्या सोडून जातो. परिमळाचा संग धरुनी सुमनाचा शोध असतो, सुमनाचा शोध असतो. सर्वप्रथम श्रोते हो, सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. आपण आज चरणोदकाविषयी काही थोडंसं बोलणार आहोत. चरणोदकाचं आपल्याला महत्व आपल्याला सांगणारी, आपल्याला चरणोदकाचं महत्व दर्शवणारी एक लीळा आपण आज श्रवण करणार आहोत. आपण जर आपली भारतीय संस्कृती जर बघितली तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या धारणा आहेत. नदीत ज्या ठिकाणी धार्मिक स्थान आहे तिथे एखादी नदी असते तर ते तीर्थ होऊन जातं आणि तिथे जळालेल्या अगरबत्त्याची जी राख असते त्याचाच देवाचा अंगारा होऊन जातं. असे हे आपलं पवित्र पावन ही भारतभूमी आहे आपली. आणि या भारतभूमीवर प्रत्येक वस्तूला एक वेगळं महत्व आहे. आणि पाण्याचंच चरणोदक होऊन जातं, पण त्या पाण्याचं नुसतं चरणोदक होत नाही. आपल्या महानुभाव पंथामध्ये आपण जे स्वामींच्या संबंधात गेलेले ज्या वस्तूंना स्वामींचा संबंध झालेला आहे, जिथे म्हणजे जे आपले जे विशेष आहेत, जे देव आहेत, त्यांना बोटाने पाणी काढून असं चरणोदक काढलं जातं. किंवा उटी वगैरे झाली की स्थानाजवळ त्याचं चरणोदक घेतलेलं जातं. पण हे चरणोदक का घ्यावं बरं? चरणोदकाची प्रथा का पडलेली आहे? पण हे चरणोदक खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला असन्निधानी त्या साक्षात परब्रह्म परमेश्वराचं चरणोदक भेटणं ही आपल्याला भेटू शकत नाही. दुर्मिळ गोष्ट आहे या जगातली. ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट जर कोणती असेल तर आपल्याला स्वामींच्या सन्निधानामधलं काहीच भेटत नाही. पण आपल्या पूर्वजांनी काही साठा आपल्यासाठी साठवून ठेवलेला आहे. त्यातून आपल्याला चरणोदक हे अशा काही गोष्टी आपल्याला त्याचा लाभ आपल्याला घेता येतो. स्वामींच्या लीळेचं चिंतन करून आपल्याला त्या लीळा आठवून आपल्याला एक वेगळ्या प्रकारची शांती आपल्या मनाला आणता येते. आपल्याला कमीत कमी कल्पना तरी करता येते की कशा प्रकारे भक्तिजनाला स्वामींनी सुख दिलेलं आहे. आणि त्याच्यावर दुःख तरी करता येते की त्यांना जे घडलं, त्यांना जे भेटलं, त्यांना त्या भक्तिजनाला जे लाभ झालेला आहे ते लाभ आम्हाला सुद्धा होते म्हणून अशी परमेश्वराला प्रार्थना तरी आपण करू शकतो ना. पण असेच ही प्रार्थना आपल्याला व्हावी म्हणून आपण त्या लीळेचं चिंतन करायचं असतं. ती लीळा श्रवण केली की त्या लीळेचं चिंतन करायचं की हे परमेश्वरा त्या भक्तिजनाला कशा